नमस्कार, मी अपर्णा कुलकर्णी आणि रोजचंच काही बाईच्या दिनविशेषमध्ये आज सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आज दिनांक 2 सप्टेंबर 2024, वार सोमवार, विक्रम संवत 2081, शक संवत 1946, ऋतू शरद, मास श्रावण, पक्ष कृष्ण, तिथी अमावस्या, तिथी पूर्ण रात्री, त्यानंतर प्रतिपदा तिथी प्रारंभ. नक्षत्र मघा रात्री 12:20 त्यानंतर मात्र पूर्वा फाल्गुनी नक्षत्र. योग शिवयोग सायंकाळी 6:20 त्यानंतर सिद्ध योग आहे. राहुकाळ सकाळी 7:56 ते सकाळी 9:30 आजचा दिनविशेष म्हणजे आज पोळा आहे, दर्शा अमावस्या, पिठोरी अमावस्या, सोमवती अमावस्या पण आपण ज्याला म्हणतो. मातृदिन आहे आज आणि आज शिवपूजन आहे, त्यामुळे शिवामूठ आहे, सातू. हे झालं आजचं पंचांग. आजचा दिनविशेष आपण पाहूयात. 1996 भारताच्या विश्वनाथन आनंदने दी क्रेडिट स्विस मास्टर्स जलदगती बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत जागतिक विजेता गॅरी कास्पारोवचा 2-5.1.5 असा पराभव करून विश्वविजेतेपद मिळवले. 1998 संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेने म्हणजे DRDOने विकसित केलेल्या निशांत या चालकरहित प्रशिक्षण विमानाच्या उड्डाणाची बालासोर येथे यशस्वी चाचणी झाली. 2014 भारताने सलग तिसऱ्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात इंग्लंडवर दणकेबाज विजय मिळवला. याबरोबरच भारताने 5 सामन्यांच्या मालिकेत 3-0 अशी आघाडी घेतली. 2018 आशियातील खेळाडूंच्या कौशल्याची कसोटी पाहणाऱ्या 18व्या आशियाई क्रीडा स्पर्धेचा शानदार सोहळ्यात समारोप झाला. या स्पर्धेत भारताने 15 सुवर्ण, 24 रौप्य, 30 कांस्य पदकं पटकावली होती. 1945 जपानी समर्पणाच्या करारनाम्यावर स्वाक्षरी करून औपचारिकपणे दुसरे महायुद्ध समाप्त झाले. 1946 भारताचे अंतरिम सरकार स्थापन झाले. 2008 गुगलने गुगल क्रोम सुरू केले. 1916 साली पटना उच्च न्यायालयाची स्थापना झाली. 1920 साली महात्मा गांधींचे सरकारविरुद्ध असहकार आंदोलन झालं. 1939 दुसऱ्या महायुद्धामध्ये जर्मनीने पोलंडमधील डान्झिंग हे शहर जिंकलं. 1945 व्हिएतनाम देश व जपान व फ्रान्सपासून स्वतंत्र झाला. 1946 भारतात अंतरिम सरकारची स्थापना झाली, हे सांगितलंच मी. 1960 केंद्रीय तिबेटी प्रशासनाची पहिली निवडणूक झाली. 1999 भारतीय जलतरणपटू बुला चौधरी ही इंग्लिश खाडी 2 वेळा पोहणारी एशियातील पहिली महिला ठरली. आता जन्म आजच्या दिवशी कोणाकोणाचा झालेला आहे पाहूयात. भारतीय गुरु आणि तत्त्वज्ञ भक्तिविनाडो ठाकूर, 1838 साली त्यांचा जन्म झाला. 1853 साली नोबेल पारितोषिक विजेते जर्मन रसायनशास्त्रज्ञ विल्हेम ऑस्टवाल्ड यांचा जन्म आज झालेला आहे. आजच्या दिवशी 1853 साली. 1877 साली नोबेल पारितोषिक विजेते इंग्लिश रसायनशास्त्रज्ञ फ्रेडरिक सॉन्डी यांचा जन्म झालेला आहे. 1886 साली साहित्यिक, विचारवंत व अस्पृश्यता निवारणासाठी सतत प्रयत्न करणारे कृतिशील समाजसुधारक प्राध्यापक श्रीपाद महादेव माटे तथा श्री म माटे यांचा जन्म आजच्या दिवशी. 1924 केनिया देशाचे राष्ट्राध्यक्ष डॅनियल मोई यांचा जन्म आजचा. 1932 स्नॅपलचे संस्थापक अर्नोल्ड ग्रीनबर्ग यांचा जन्म आजचा. 1941 चित्रपट अभिनेत्री साधना शिवदासानी उर्फ साधना यांचा जन्म आजचा 1941 साली. 1952 साली अमेरिकन लॉंग टेनिस खेळाडू जिमी कॉर्नर्स याचा जन्म आजचा. 1953 अफगाणिस्तानचे उपराष्ट्राध्यक्ष व परराष्ट्रपती अहमद शाह मसूद यांचाही जन्म आजचा. 1965 भारतीय दिग्दर्शक आणि पटकथा लेखक पार्थो सेन गुप्ता यांचाही जन्म आजचा. 1971 भारतीय अभिनेते आणि राजकारणी पवन कल्याण यांचा जन्म आजचा. 1988 भारतीय क्रिकेट खेळाडू इशांत शर्मा याचा जन्म आजचा. 1988 भारतीय गायक इशमित सिंग यांचा जन्म आजचा. स्मरण दिन आज कोणाकोणाचा आहे पाहूयात. 1540 इथिओपियाचा सम्राट दावीद दुसरा याचं आजच्या दिवशी आज स्मरण दिन आहे. 1865 आयरिश गणितज्ञ विल्यम रोवन हॅमिल्टन. 1937 आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे स्थापक पियरे डी कौर्तिन
1960 वनस्पतीतज्ञ विज्ञानवर्धिनी महाराष्ट्र या संस्थेचे संचालक डॉक्टर शंकर पुरुषोत्तम आधारकर यांचा आज स्मरण दिन आहे. 1969 व्हिएतनामचे राष्ट्रपती हो ची मिन्ह यांचा स्मरण दिन. 1976 ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कादंबरीकार V.स. खांडेकर यांचाही आज स्मरण दिन आहे. 1990 मराठवाड्याचा चालता बोलता इतिहास अशी ओळख असणारे लेखक न. शे. पोहनेरकर यांचा आज स्मरण दिन आहे. 1991 चित्रकार व लेखक D.D. रेगे यांचा आज स्मरण दिन आहे. 2009 आंध्र प्रदेशचे 14वे मुख्यमंत्री Y.S. राजशेखर रेड्डी यांचा स्मरण दिन. ते विमान अपघातात त्यांचं निधन झालेलं होतं. 2011 संगीतकार श्रीनिवास खळे यांचा आज स्मरण दिन आहे. आणि 2014 भारतीय वकील आणि राजकारणी गोपाल निमाजी वाहनवती यांचाही आज स्मरण दिन आहे. आजचा ज्यांचा स्मरण दिन आहे त्या सगळ्यांचं स्मरण करून त्यांना विनम्र अभिवादन. आजचा जन्म ज्या बाळांचा जन्म झालेला आहे त्यांच्या मातापित्यांना खूप शुभेच्छा. आणि आजचा हा दिनविशेष इथेच. उद्या पुन्हा भेटू. धन्यवाद.